नमस्कार मित्रांनो, आरो मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. वाढवा स्पीड. आपण आहे रोजच घाटात असतो, तसं आपण आज पण घाटातच आहे. शिंदवणे घाट. गाडी चालवत असताना लर्निंग मित्रांचे प्रश्न असतात की कुठल्या गेअरवर गाडी चालवली पाहिजे. वाढवा स्पीड. काही सांगतात पहिल्याच गेअरवर चालवा, काही सांगतात तिसऱ्याच गेअरवर चालवा. पण मी एकच सांगेन की आपण आपला गेअर जो आहे कंट्रोल गेअर, म्हणजे जो दुसरा गेअर म्हणतो आपण. स्पीड सोडा, क्लच दाबून दुसरा गेअर घ्या पटकन. ओके, वाढवा स्पीड. तर कुठला गेअर असला पाहिजे? दुसरा. थांबल्यानंतर पहिला. बरोबर. पहिला गेअरला आपल्याला काय करायचं, म्हणजे वर चढताना काय करावं लागतं? हाफ क्लच घेऊन इंजन ऑपरेशन पर्यंत. हे माहिती आहे का? घेतले का तुमचं? चढावर घेतली गाडी? हो, घेतले. मग तुम्ही याला थांबल्यानंतर मग दुसरा गेअर कसं काय सांगताय? ओके, आपण आता कुठल्या गेअरमध्ये आहे? दुसऱ्या. ओके, आपण दुसऱ्या गेअरमध्ये आहे. गाडी चढवत असताना आपली लेन हे 2 लेनच्या मध्ये आपण उतरत आहे. बरोबर. इथं क्लच दाबायचा, पूर्ण दाबा, पूर्ण क्लच. हलका ब्रेक करायचा, कारण पूर्ण उतार आणि टर्न आहे. मारा डाव्या बाजूला, इकडं डाव्या बाजूला घ्या, अजून करा सरळ, 2 हाताला. बस. ओके, सोडा आता क्लच. आता पूर्ण गाडी ज्यावेळेस घाट उतरत असतो आपण, त्यावेळेस महत्त्वाच्या 3 टिप्स असतात. कुठल्या गाडीचं इंजन बंद करायचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, क्लच दाबून गाडी चालवायचं नाही. तिसरी गोष्ट, न्यूट्रल करायचे नाही. आता आपण तिथं क्लच दाबला, कशामुळे दाबला? गाडी आपली पूर्ण सुरू झाली म्हणून दाबला. बरोबर. हे बघा, याच्यामध्ये बघायचं, तिकडे बघू. ज्या स्पीडने आपण घाट चाललो होतो त्याच स्पीडने आपण खाली उतरतो, हे लक्षात घ्या. म्हणजे या स्पीड चढताना आपला कुठला गेअर होता? दुसरा. आता उतरताना किती आहे? हलका ब्रेक. दुसरा. ओके, या आता आपल्या लेनमध्ये. म्हणजे आपण जास्ती पळवायचं नाही, आउट ऑफ करायचं नाही. जेवढं तुम्ही जास्त पळवचाल तेवढं आपल्याला अपघाताला आमंत्रण दिल्यासारखं होतं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं काय कुठले 3 मुद्दे पाळायचे तुम्हाला घाट उतरताना? गाडी बंद नाही करायची. अजून क्लच दाबून गाडी चालवायची नाही. दुसरं, न्यूट्रल करायचं नाही. हलका ब्रेक असते. त्या गाडीकडे अजिबात बघायचं नाही. तुम्ही जर त्या समोरच्या गाडीकडे पाहिलात तर तुमचे स्टेअरिंगचं जजमेंट इकडे तिकडे हलतं, हे लक्षात घ्या. आणि उलट ती गाडी पाहिल्यानंतर, समोरून आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ती गाडी आपल्या काय अंगावर येते का काय. त्यामुळे त्या गाडीकडे न पाहता आपला रस्ता. वाढवा स्पीड. बघा आता कमी झालं इथं. वाढवा. आपली पेट्रोल गाडी आहे, त्यामुळे आरामशीर घाट आरामशीर चालते सेकंड गिअरमध्ये. बरोबर. चढवताना फक्त आपण एकच लक्षात ठेवायचं, आपली लेन. बरोबर. आणि गेअर कुठला असला पाहिजे? कंट्रोल गेअर, म्हणजे सेकंड गेअर, म्हणजे दुसऱ्या गेअरमध्ये ही जी गाडी चालते. आणि थांबल्यानंतर आपला कुठला गेअर असतो? पहिला गेअरमध्ये आपल्याला गाडीचं कसं चढावर जे शिकलोय आपण, हाफ क्लच घेणे, इंजन ऑपरेशन पर्यंत. हा टर्न बघा, आपल्याला आपल्या पट्टीतच मारायचे. आणि टर्न मारल्या लगेच हाताला सरळ करायचे आपल्याला. बघा, हळूहळू जेवढं लागतं फिरवा अलीकडे, अजून मारा, डाव्या बाजूला मारा. हे बघा, हाय अशी सरळ करायची हलक्या हाताला. करा 2 हाताला. एकच आपला हात फिरला होता. बरोबर. ओके, स्पीड सोडा. लांबून घ्यायचं, लांबून, जवळ नाही घ्यायचं, लांबून. वाढवा स्पीड. गुड, व्हेरी गुड. करा सरळ. हे बघा, तुम्ही अशा प्रकारे मस्तपैकी घाट चाललेला आहे. काय भीती वगैरे वाटली तुम्हाला? अजिबात नाही. ओके, चालतं, ठीक आहे. आपल्या डाव्या बाजूला साईडला घ्यायचे. बरोबर का नाही? आउट ऑफ होती ना? हो. ह्याचं काळजी आपण घेणं गरजेचं आहे. हे आपल्या लेनमध्ये बघा, तो त्याच्या ह्याच्यात. आता आपण तिरका इथे बघा, इथे टर्न आहे. टर्नच्या आधी आपण तुम्ही हॉर्न वाजून त्यांना हे करा ना, सिग्नल द्या. वाजवा हॉर्न, द्या हॉर्न अजून. सोडा ब्रेक. ते बघा, आलं पुढचं. इथे बघा, आली का? घ्या अजून, द्या हॉर्न. मारा इकडे, अलीकडे मारा. आपल्या बघा, 2 व्हीलरवाला सावध होतो, नाहीतर तो बिंदास वर चढत असतो चढताना तो. त्यामुळं आपण त्याला जागृत करून द्यायचं की बाबा गाडी पडून येते. बरोबर. त्या थोडंसं आरामशीर तुम्ही घाट उतरलेला आहे. ओके. जोपर्यंत पुढचा रस्ता दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करायचा नाही. बरोबर. हे बघा, आपल्या लेनमध्ये. ओके, व्हेरी गुड. स्पीड वाढवून द्यायचं नाही, हलका ब्रेक. काहीच होत नाही, एकदम मस्त गाडी चालते. काय वाटते तुम्हाला उतरताना? कसं वाटते? काय भीती वगैरे वाटते का? भीती अजिबात वाटत नाही ना? कुठले 3 मुद्दे पाळायचे तुम्हाला? गाडी बंद नाही करायची, क्लच नाही दाबायचा, आणि हे नाही करायचं, न्यूट्रल नाही करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्लच नाही दाबायचा. याचा अर्थ मी काय म्हणतो, जिथं गाडी तुमची थांबल ना
हा. तिथं मात्र तुम्हाला क्लच दाबावं लागेल हे लक्षात घ्या. हम्म. तुमचा काय अंदाज आहे? अंदाज येतोय म्हणजे चालवायला. हे बघा हे इथं आपल्या आपल्या 2 लेनमध्ये चालायचं. वाढवा स्पीड. घाट चढत असताना मोबाईलवर बोलायचं नाही. काय हो. दुसरी गोष्ट, हॉर्न मारायचं कॉर्नरला, मारा हॉर्न. मग आपला दुसऱ्या घेतो आरामशीर चालली का नाही गाडी. हो. वाढवा स्पीड. हे बघा आपल्या लेनमध्ये आपण असल्यामुळे काहीच अडचण येत नाही आपल्याला. बरोबर. वाढवा स्पीड. हे बघा ह्या लेनमध्ये बघा तिकडे बघा चढताना त्यांना लोड असतो, त्यामुळे त्यांना पहिलं प्राधान्य द्यायचं. आपण काय उतरत असतो. बरोबर. हो. सर साईडला बंद करा. हे बघा 2 पट्ट्या ह्याच्यामध्ये ओव्हरटेक करायचे नाही असं याचा अर्थ होतो बघ त्या लेनचा पण. हा. लेन हे उगा अशा आपल्या शोसाठी नाही दिलेल्या. लेनवर मारा साहेब. सर इकडं कॅमेरा लेन दिसतात ना, अलीकडे मारा आता आपल्या मारा अलीकडे डाव्या बाजूला. व्हेरी गुड. चला ह्या जी डबल लेन बोलल्यात ना इथं ओव्हरटेक करू नये एवढ्यासाठी ती लेन आहे. लक्षात घ्या. लेनचा पण अर्थ असतो. हे डाव्या बाजूला इकडून पण ओव्हरटेक करायचं नाही असं त्याचा अर्थ होतो. लेन काय आपल्याला फक्त ती जजमेंटमध्ये जाण्यासाठी नसतं, त्याचा अर्थ असतो. जरी हे डबल लेन दिसल्या दिसल्या तुम्हाला रेषा तिथं ओव्हरटेक आरामशीर करू